चला, आपल्या शेतातल्या शेंगांचे दाणे सोलण्यापासून सुरुवात करूया? नको, मॉलला पोहोचण्यापासून सुरुवात करूया. मॅपलला गेलो आणि निघाले आयफोन्स. 17 प्रो मॅक्स, 17 प्रो, आयफोन एअर असे सगळे डिस्प्लेला लावले होते. माझ्या आधीपासूनच डोक्यात होतं की मला आयफोन 17 घ्यायचा आहे. मोठ्या साईजचा फोन हाताळून आता कंटाळा आलेला, त्यामुळे छोटाच बघायचा होता. आयफोन एअर मस्त स्लिम आहे, पण त्यामुळे तो लवकर हिट होतो. म्हणून मी आयफोन 17च फायनल केला. आयफोनच्या कॅमेरा क्वालिटीबद्दल काय वेगळं सांगू, खूप छान होती क्वालिटी. फ्रंट आणि बॅक कॅमेरा चेक केला. 256 GB कॅपॅसिटी प्रिफर केली. लव्हेंडर, सेज, मिस्ट ब्ल्यूपैकी लव्हेंडर कलर पसंत केला. माझ्या आधीच्या आयफोन 13 प्रो मॅक्समध्ये काही इश्यूज होते, त्यामुळे अवघ्या 17,000ला तो एक्सचेंजमध्ये दिला आणि घेतला न्यू आयफोन 17. आणखी 5,000 देऊन घेतले काही ॲक्सेसरीज, ज्यामध्ये मिळालं टेम्पर्ड ग्लास शिल्ड, वायरलेस चार्जर ॲडमचं, कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर आणि हे मोबाईल कवर, ज्याचा कलर लव्हेंडरच चूज केला टू मॅच इट विथ आयफोन. बिलिंग केल्यानंतर वेळ आली आयफोन अनबॉक्सिंगची. आयफोन असो वा अँड्रॉइड असो, नवीन फोन अनबॉक्स करण्याची एक्साइटमेंट वेगळीच असते, नाही का? बॉक्ससोबत आपल्याला ॲडॅप्टर मिळत नाही, फक्त USB-C चार्जिंग केबल मिळतं. मग चालू केलं डेटा ट्रान्सफर, ज्याला भरपूर वेळ गेला. तोपर्यंत आम्ही खाऊन पिऊन घेतलं आणि माझ्या जुन्या फोनला एक फायनल गुड बाय बोलून त्याला जरा धन्यवाद दिले त्याच्या मनातल्या मनात आणि न्यू आयफोन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.